नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोकणात गोकुळाष्टमीला केलं जाणारं नैवेद्याचं पान करूया। यामध्ये मुख्यतः काळ्या वाटाण्याचं सांबार म्हणजेच उसळ, शेगलाची भाजी आणि आंबोळ्या। इथे 1 वाटी काळे वाटाणे घेतले, ते स्वच्छ धुवून 7-8 तास भिजत ठेवलेत। तसंच आंबोळ्यांसाठी 3 वाट्या तांदूळ घेतलाय आणि 1 वाटी उडीद डाळ। हे तांदूळ जुने वापरायचे किंवा आपण जे भाकरीसाठी वापरतो त्याच्याही पोळ्या छान होतात। आंबोळ्यांसाठी नेहमी 3 वाट्या तांदूळ तर 1 वाटी उडीद डाळ हे प्रमाण स्टँडर्ड ठेवायचं। त्यामध्ये आता 1 चमचा मेथी घालूया आणि हे सर्व स्वच्छ धुवून डाळ तांदळामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हे आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे। हे आपण बाजूला ठेवून देऊया। आता 6 तासांनंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तांदूळ चांगले भिजलेत आणि डाळ पण छान फुगलेली आहे। तर आता हे जास्तीचं जे पाणी आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे वाटताना त्याच पाण्याचा आपल्याला वापर करता येईल। आधी डाळ वाटून घेऊया। मिक्सरच्या जारमध्ये डाळ काढून घ्यायची आहे आणि बारीक वाटून घ्यायची आहे। हे पहा, आपली डाळ वाटून झालेली आहे। आपण एका मोठ्या टोपामध्ये काढून घेऊया आणि पीठ ठेवायचं भांडं मोठंच घ्यायचं, कारण आपलं पीठ फुगून येणार आहे। आता त्याच जारमध्ये तांदूळ घेऊ आणि तांदूळही आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत। वाटलेले तांदूळही आपण त्याच टोपामध्ये घ्यायचे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून धुवून घ्यायचं आणि मी याच वेळेला मीठ घालते। मीठ तुम्ही पीठ आल्यानंतर घातलं तरीही चालतं, पण मीठ जर आधी घातलं तर पीठ चांगलं येतं। आता हे पीठ आपल्याला हातानेच एकजीव करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ढवळायचं। पूर्वीची लोक म्हणायची की पीठ हाताने ढवळून ठेवलं म्हणजे आपल्या हाताची उष्णता लागली की पीठ चांगलं येतं। आता ह्याच्यावर झाकण ठेवून हे 7-8 तास असंच बाजूला ठेवायचं आहे। पण नैवेद्याची थाळी करायला सुरुवात करूया। आधी आपण वाटाणे उकडत लावूया। वाटाणे चांगले भिजलेत, हे कुकरमध्ये घ्यायचे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाव चमचा हिंग, 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ घालायचं। मिठामुळेही वाटाणे चांगले शिजतील आणि झाकण लावून 7-8 शिट्ट्या द्यायच्या आहेत। त्याचबरोबर इथे आपल्याला या सांबारासाठी मसाला करायचा आहे। मसाला म्हणजे वाटप काढायचं आहे। त्यासाठी इथे मी आपली हिरवी वेलचीच घेतली आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आलं, 10-12 मिरी, 3 लवंगा घेतल्या आहेत आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा म्हणजे पाव इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे। आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये टाकून भाजायचं आहे। हे थोडंसं परतलं की त्यामध्ये आपण हा 1.5 कांदा घेतला आहे, उभा चिरून घेतला आहे कांदा, तो घालायचा आहे। कांदा पण चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजला की मग त्यामध्ये आपण 1.5 टेबलस्पून धने घालूया। धने थोडेसे परतले की मग अर्धा ओला नारळ किसून घेतला आहे, तो घालायचा आहे आणि हे खोबरं आपल्याला चांगलं लालसर रंगावर होईपर्यंत भाजायचं आहे। पहा, खोबरं छान खरपूस भाजलं की मग त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातल्यावर गॅस बंद करून कांदा खोबरं सगळं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं। थंड झाल्यावर मिक्सर लावून घ्यायचं आहे। आता इथे मी कुकरचा चांगल्या 8-9 शिट्ट्या केल्यात। बघूया आपले वाटाणे छान शिजलेत, तरीसुद्धा आपण यातले थोडे वाटाणे मिक्सरमध्ये लावून बारीक करून घ्यायचे आहेत।
हे पहा, चटणी काढून ठेवली. त्याच जारमध्ये 2 चमचे वाटाणे घालून हे मिक्सरला लावूया. आपल्याला शेवग्याच्या पानांची भाजी करायची आहे. मालवणी भाषेमध्ये आम्ही ह्याला शेगलाची भाजी म्हणतो. ही या प्रकारे साफ करून घ्यायची आहे आणि गोकुळाष्टमीला शेगलाची भाजी करावीच लागते. ही भाजी अशी साफ केली की मग धुवून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची आहे. खरं तर ह्या भाजीची पानं बारीक बारीक आहेत, पण याचे देठ कडक असतात. जे छोटे छोटे देठ असतात ना, ते राहून जातात. म्हणून तेही बारीक कापून घ्यायचे, म्हणजे शिजतात चांगले. मग अशा प्रकारे ही भाजी कापून झाली. इथे कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये इथे कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल वापरलं आहे. माझी आजी म्हणायची ह्या भाजीला खोबरेल तेलच वापरायचं. आणि त्यामध्ये लसूण टाकला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. आता लसूण परतला की त्यामध्ये मग बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा थोडासा नरम झाला की मग हा शेवग्याचा पाला घालायचा आहे. आणि पाला व्यवस्थित परतायचा आणि नंतर मग मीठ घालायचं. आधी मीठ घालायचं नाही आहे, कारण हा आळतो थोडा. आता मीठ घालून परतून झाकण ठेवून वाफेवरच शिजवून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला. आणि ह्या भाजीला तसं पाणी सुटत नाही, त्यामुळे झाकण ठेवून शिजवायची. भाजी झाली की मग त्यामध्ये वरून ओला नारळ किसून घालायचं आहे. म्हणजे खोबरं घातलं की आपली भाजी झाली. आता आपण काळ्या वाटाण्याच्या सांबाराला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे एक भांडं ठेवलं आहे. अर्धा चमचा तेल घातलं. तेल तापलं की त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालूया. त्यात अर्धा चमचा हळद, 2 चमचे मालवणी मसाला घातला आहे. मी इथे गरम मसाला वापरत नाही आहे, कारण वाटपामध्ये ऑलरेडी गरम मसाला घातलेला आहे. आता हा मसाला तेलावर परतला की मग यामध्ये आपण हे वाटाणे घालूया. आणि आपण मिक्सरमध्ये जे वाटाणे बारीक केले होते तेही घालूया. ते थोडे जाडसरच वाटायचे होते, एकदम पीठ करायचं नाही आहे. थोडंसं जाडसर मिक्सरला लावायचं आणि ते घालायचं. आता याच मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून धुवून तेही आपल्याला सांबारमध्ये घालायचं आहे. आता थोडं स्टर करायचं आणि आपण जे वाटप काढलं आहे त्यातलं थोडंसं वाटप म्हणजे साधारण 2 चमचे आपण वाटप या सांबारमध्ये घालूया. आता हे जे उरलेलं वाटप आहे ते आपण डब्यामध्ये भरून असंच फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. आणि म्हणजे काही नंतर भाज्या करायच्या असतील किंवा उसळी करायच्या असतील, आमटी करायची असतील तर तेव्हा हे काढून वापरता येतं. आता यात मीठ घालायचं आहे, पण आपण कुकरमध्ये वाटाणा उकडतानाही मीठ घातलं आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि हे सांबार चांगलं उकळून घ्यायचं आहे. चांगला कड आला की आपलं काळ्या वाटाण्याचं सांबार झालेलं आहे. आता आपण आंबोळ्यांचं पीठ बघूया. हे पहा, पीठ एकदम छान फुगून आलं आहे, तरीही हा टोप उचलल्यावर हलका लागतो. म्हणजे आपलं पीठ छान आलं आहे, कारण आधी हे अर्ध्या टोपापेक्षा कमी होतं, आता भरला आहे टोप. आता इथे भिडाचा तवा ठेवला आहे, त्याला तेल लावायचं आहे. भिडं तापलं की त्यावर 1.5 पळी पीठ घ्यायचं आणि ते असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. पहा, पीठ टाकल्या टाकल्या जाळी पडायला लागली आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 1.5-2 मिनिटं झाकण ठेवायचं आणि एक बाजू चांगली भाजली गेली की मग हे आता परतायचं आहे. ही आंबोळी अशी परतली की मग दुसरी बाजू भाजली की लगेच काढून घ्यायची आहे. एकदम जाळीदार छान आंबोळ्या तयार होतात. अशा एका जाळीवर काढून घ्यायची आणि परत बिडाला तेल लावायचे.
इथे मी कांद्याने तेल लावते आणि त्याच्यावर पीठ टाकून पसरवून घ्यायचं आहे. पहा किती छान पीठ आलं आहे आपलं. जाळीदार एकदम आंबोळ्या छान होत आहेत. आता उघडलं झाकण की हे परतायचं आहे. तुमच्याकडे जर असं विडा नसेल तर नॉनस्टिकवरही तुम्ही करू शकता. आता ही आंबोळी झालेली आहे. पहा आंबोळ्या इतक्या छान पटापट होतात आणि अगदी पावापेक्षाही नरम होत आहेत. पहा, कारण याचं एक प्रमाणच आहे. 3 वाट्या तांदूळ 1 वाटी उडीद डाळ घ्यायची. ह्या प्रमाणात केलात तर कधीही आंबोळ्या बिघडत नाहीत. ही आहे कोकणातील गोकुळाष्टमीच्या प्रसादाची थाळी. तुम्हाला कशी वाटली?